सामना सुरक्षित होईल का त्या शंका नाहीये। आणि या सामन्याचं थेट प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळते DBN लाईव्ह तर्फे नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानातून। दुसऱ्या फेरीतील हे सामने आपल्याला पाहायला मिळते। शांताराम गरत एका बाजूने FCC 11 NSP चा संघ, दुसऱ्या बाजूने श्री गणेश बोळींचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। रवी आणि संतोष ही जोडी आपल्याला विकेटवरती पाहायला मिळते। रवी स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय तर संतोष नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। यस सिद्धेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती। पहिला चेंडू बघितला आपण सॉफ्ट अँड ड्राईव्ह पाहायला मिळतोय, एक सन्मान दिला जातोय। ऑन द मार्क पाहायला मिळतोय FCC 11 NSP आणि ऑन द मार्क पाहायला मिळतोय संतोष सरका हा फलंदाज। यस शांताराम गरत नक्की सामना सुरू होतोय। पहिला चेंडू पहिलं षटक चालू आहे। गोलंदाजी मार्ग सिद्धेश आहे। एक धाव होताना दिसते, सॉफ्ट पद्धतीने खेळतो, कव्हरच्या क्षेत्राकडे जातोय आणि धाव पूर्ण होताना दिसते। वातावरणाचा बदल पाहायला मिळणार आहे आणि या बदलाचा फरक निश्चितच खेळाडूंना होईल यात काही शंका नाही। आणि हा फरक आपल्या अंगी रुजवण्यासाठी निश्चितच प्रत्येकाचा माइंडसेट वेगळ्या पद्धतीचं आणणं हे महत्त्वाचं आहे आणि तोच फरक इथे दिसणार आहे। परत एकदा सॉफ्ट हँड पद्धतीने खेळला जातोय। वन्स एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे आणि ते 2 धावांमध्ये यशस्वी होताना दिसणार आहेत। जो फरक मी म्हटल्याप्रमाणे तसाच पाहायला मिळतोय, कारण गरज आहे अशा खेळीची, अशा फलंदाजीची आणि तीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कैलास पाटील। बघितलं की क्षेत्ररक्षण थोडेसे लांब आहेत, त्या कारणाचं बघितलं आपण फलंदाजाने टेक्निक वापरली आणि फक्त जवळ प्लेस केले त्याने, 2 धावा काढल्या आणि त्या कारणाचं बघितलं FCC 11 चा संघ आता 3 वरती पोहोचलाय। 3 षटकांचा सामना आहे। त्याचं कारण बघितलं आपण ही पहिली स्पर्धा पाहायला मिळते। कैलासवासी बघितलं गणपत बाबूराव पाटील आणि कैलासवासी बघितलं आपण किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थी स्पर्धा, पाटील पुरस्कृत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। शांताराम करत नक्की स्पर्धेचं आयोजन केलं जाते नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आणि ही स्पर्धा 23 तारखेपासून सुरू झालेली आहे। तब्बल 7 दिवस या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे। हा चेंडू बघितला आपण, वाईटचा इशारा केला जातो। प्रकाश पाटील पंच आहेत उर्फ पप्पी यांच्याकडून आपल्याला इशारा येताना दिसतो। अतिरिक्त धाव स्कोरिंग कार्डमध्ये पाहायला मिळते आणि 1 धावेने जी भर पडली जाते त्यानंतर संघाला नेऊन ठेवलं जाते 4 ह्या धावसंख्येवर। पुढील चेंडू हवेत चेंडू आहे, शतरक्षक चेंडू खाली पाहायला मिळतो। इथे झेल होतोय का नाही आणि गडीबाद झेल टिपला जातोय। चांगला प्रयत्न आणि त्याच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी होताना दिसतोय। गडीबाद क्रम येतो पहिला, जो फलंदाज गडीबाद होतो नाव आहे संतोष। रवी सारखा खेळाडू बाद होताना दिसतोय आणि निश्चितच एक चांगला हादरा इथे पाहायला मिळतोय। मी म्हणेन एक मोठा हादरा पाहायला मिळतोय इथे FCC 11 NSP संघाला। DJ कडे जाऊ, त्यानंतर परत एकदा आपण मैदानामध्ये कैलास पाटील यांच्याकडे धावसंख्या इथे पाहायला मिळते मात्र 4। गडीबाद क्रम पहिला तर पाहायला मिळतोय। पहिलं षटक चालू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी। लेग साईडला चेंडू हाताळला जातो, थोडासा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र थोडासा चुकला जातोय। गोलंदाजा वाईटचा इशारा केला जातो। इथे एक अतिरिक्त धाव, अवांतर धाव स्कोरिंग कार्डमध्ये पाहायला मिळते, ज्या धावेने निश्चित संघ जाऊन पोहोचतो 5 या धावसंख्येवर कैलास पाटील। हो, एका बाजूने राहुल आहे, दुसऱ्या बाजूने संतोष आहे आणि 5 धाव आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत। 3 चेंडू संपले गेले आहेत आणि त्यामध्ये बघितलं वाईट देखील आपण पाहिला आहे। फुल टॉस चेंडू होता, खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू येतोय बघितला आपण सिलिम डाऊन कडे। बघता बघता 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकल्याचं बघितलं आपण 7 या धावसंख्येवरती। 7 इज अ स्कोर यार फॉर लॉस ऑफ 1। शांताराम गरत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात। राहुलचा फलंदाजीचा जो फटका पाहायला मिळाला, थोडासा वर होता का नाही हे चेक केलं जात आहे। 2 चेक केलं जाणार आहे। नोचा इशारा येतो इकडे, फ्रीजचा इशारा सुद्धा येतोय का? यस, फ्रीजचा सुद्धा इशारा येतोय।
2+1 3 अशा धावा आल्या आहेत आणि आत्ताचा चेंडू सुद्धा एक संधी देणारा चेंडू पाहायला मिळणार आहे कैलास पाटील. ह्या चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेतला ते निश्चितच मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. काय बघायचं आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा फायदा घेतोय की फलंदाज ते आपल्याला बघायचं आहे. राहुल 2 वरती खेळतोय आणि पुन्हा एकदा बघितलं आपण गोलंदाज सिद्धेश हा सज्ज होतोय. एज लागली जाते मात्र बघितलं ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कडेला चेंडू लागला जवळच थांबला सिंगल घेण्याची ती संधी भेटली. धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती 9 इज अ स्कोर हिअर. दिस इज द मॅच बिटवीन NSP अँड श्री गणेश बोलिंजर आणि NSPचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना शांताराम करत पहिलं षटक चालू आहे धावसंख्या 9 वर असताना पुढील चेंडू हाताला जाणार आहे. हा चेंडू चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय आणि ह्या चेंडूवर धावा येते आहेत का नाही. एकच धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहक प्रयत्न मानायला हरकत नाहीये आणि ह्याच कारणासह जे गडी बाद होताना दिसतो रनआउटच्या रूपाने आणि गडी बाद क्रम पाहायला मिळतो. दुसरा जो खेळाडू बाद झालाय तो आहे राहुल आणि राहुल आता परतीच्या भूमिकेत पाहायला मिळतोय आणि त्याचीच जागा घेण्यासाठी एक खेळाडू येणारा मैदानामध्ये. षटक चालू आहे पहिलं. या पहिल्या षटकातील 5 चेंडू संघाला नेऊन ठेवलं जातं 10 या धावसंख्येवर. ज्या धावा करण्याचा मोह आवरता आला नाही कारणासह गडी बाद झाला मात्र धावा संघाला नेऊन ठेवल्या जातात NSP संघाच्या 10 या धावसंख्येवर. लेफ्ट आर्मचा मारा यावेळेस बघितलं आपण चेंडूला खेळायचा होता ऑन साईडला शॉट फाईनली कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल. 13 या धावसंख्येत 13 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स हिअर. फ्लड लाईन्स मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बघितलं आपण थोडंसं धुकाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. थंडी थोडीशी कमी आहे आणि धुकं आपल्याला पाहायला मिळते. शांताराम करत काय म्हणायचंय. नक्की मी म्हणेन आकाशात बोलताना आपण जवळ पकडले त्या कारणाचं दव पडत नाही म्हणून थंडी नाहीये अन्यथा थंडी इथे पाहायला मिळाली असती. मात्र वातावरण थोडंसं धुरकट पाहायला मिळते. हा चेंडू इनसाइड एज होतोय का अपील केला जातोय नाकारला जाणार आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला स्पष्ट होणार आहे पुढे. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय मात्र इथे हे नाकारता येत नाहीये. या चेंडूचा चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून. फलंदाज थोडा चुकला जातोय मिडल ऑफ द बॅट चेंडूला होत नाहीये आणि हा चेंडू पाहायला मिळतो निर्धाव. धावसंख्या स्थिरावली असताना मात्र 13 या धावसंख्येवर दुसरं षटक चालू आहे आणि 2 चेंडू नंतर संघाला पाहायला मिळते आपल्याला NSP संघ 13 या धावसंख्येवर. 13 धाव फलकावरी पाहायला मिळत आहेत. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. ऑफ साइडला इंटू द गॅप चेंडू निघून जाईल का. लॉंग चेस्ट फॉर अ फिल्डर अँड यस इट इज 4 इयर. हा चौकार पाहायला मिळतोय फार वेळेनंतर तो चौकार पाहायला मिळतोय. चला डीजे कडे जाऊया आणि आपण एक सुंदरसं गाणं ऐकूया. डीजे
17 या धावसंख्येवर 3 चेंडू दुसऱ्या षटकातील पाहायला मिळतात. आत्ताच्या चेंडूचा चांगल्या पद्धतीने समाचार घेतला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय चेंडू, बिटवीन द गॅप पाहायला मिळतोय आणि चेंडू पाहायला मिळतो सीमारेषे पार. आपण रिप्लेमध्ये बघू शकता हा चेंडू 4 धावांसाठी प्रयत्न चांगला होता अडवण्याचा, मात्र काहीचा फूट पायाचा थोडासा उपयोग कमी होताना दिसला आणि चेंडू निघून गेला सीमापार 4 धावांसाठी. टप्पा पडल्यानंतर बघितलं आपण तर मिस होतोय, फलंदाज चेंडू पाठीमागे निघून जातोय. शांताराम करत ज्या पद्धतीने गाडी चालवताना नाईटमध्ये आपण अप्पर आणि डिप्परचा वापर करतो, त्याच पद्धतीने बघितलं आपण फलंदाज सुद्धा फ्रंट फूट आणि बॅकफूटचा वापर करत असतो. काय म्हणायचंय? हा नक्की, अप्पर डिपरचं म्हटलं चेंडू पडण्यावर डिपेंडिंग आहे, कारण चेंडू कुठल्या स्पॉटला पडला तो गुडलँड स्पॉट आहे, आखूड डब्याचा चेंडू ह्या पद्धतीने त्याला फलंदाजाला आपली ॲक्शन तयारी करावी लागते आणि तोच प्रयत्न इथे व्हायला हवा. हा बघा आखूड डब्याचा चेंडू पाहायला मिळतोय, ह्या चेंडूवर झेल होतोय का आणि गडीबाद क्रम येतो इकडे. आखूड डब्याचा चेंडू फाईन लेकडे मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू एज लागून जातोय, वर त्या हँडलच्या जवळपास चेंडू लागतोय आणि गडीबाद क्रम येताना दिसतोय. गडीबाद क्रम वाढला जातो इकडे तिसरा. सामन्याकडे वळतोय, 5वा चेंडू होताना गडीबाद क्रम आलेला आहे. दुसरं षटक चालू आहे. NSP संघाच्या धावसंख्या आता पाहायला गेलं तर 17 धावा झालेल्या आहेत, ज्यामध्ये 3 गडीबाद होताना दिसतात आणि दुसऱ्या षटकातील 5 चेंडू सुद्धा पूर्ण होताना दिसतात. कैलास पाटील होय, अजूनही बघितलं आपण 7 चेंडूंचा तो सामना बाकी आहे, म्हणजे 7 चेंडूचा तो खेळ पहिल्या इनिंगमधला बाकी आहे. 17 धावा पाहायला भेटले आहेत. 17 फॉर लॉस ऑफ 3. धवल अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे, मुसाफिरला देखील खातं उघडायचं आहे या विकेटवरती. बुराज गोलंदाज शेवटचा चेंडू हाताळताना दुसऱ्या षटकातील आखूड टप्प्याचा चेंडू, हा चेंडू सीमारेषे पार जातोय का? 4 धावांसाठी फाईनलीकडे क्षेत्ररक्षण आहे, त्याचा फायदा घेताना दिसतो. शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि कारणाचाच फायदा घेतला जातो फलंदाजाकडून आणि 4 धावा महत्त्वपूर्ण पाहायला मिळतात संघासाठी, NSP संघासाठी, ज्या नेऊन ठेवतात संघाला 21 या धावसंख्येवर. षटक पूर्ण असताना दुसरं आपण जातोय डीजेकडे आणि त्यानंतर परत एकदा कैलास पाटील यांच्याकडे. निश्चितच आपल्याला त्यांची कॉमेंट्री ऐकायला आवडेल. धन्यवाद शांताराम. अजूनही बघितलं आपण 1 षटक बाकी आहे, 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे. पहिलं षटक बघितलं आपण सिद्धेश यांनी पूर्ण केलं, तर दुसरं षटक बघितलं आपण भुराज यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि फलंदाजाच्या विषयी जर म्हणायचं झालं तर 3 गडी बाद झाले. रवी बाद झालाय, राहुल बाद झालाय आणि संतोषने एक चौकार देखील दाखवला होता आणि तो फलंदाज देखील बाद झालाय. आता मात्र बघितलं आपण मुसाफिराने बघितलं धवल ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते, तर धवल यांच्या नावावरती एक चौकार आहे. शांताराम करत नक्कीच पहिला चेंडूचा सामना करताना धवलाच्या बॅटून चौकार पाहायला मिळतोय आणि हा महत्त्वपूर्ण चौकार होता. 21 धावा नेऊन ठेवलं संघाला. आता 6 चेंडूचा खेळ शेष आहे, बाकी आहे आणि 6 चेंडू मागे निश्चितच जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो मैदानात निश्चितच पाहायला मिळणार आहे. कैलास पाटील नक्कीच प्रयत्न असेल. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक ज्यावेळेस असतं त्यावेळेस प्रत्येक संघाची हीच इच्छा असते की जास्तीत जास्त धावा उभा राहाव्या आणि समोरच्या संघाची बघितलं आपण प्रयत्न असतो की आपण कमी धावा द्याव्या. ऑफ साईडच्या फील्डला बघितलं शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळते, त्याच्यानंतर बघितलं आपण पॉईंट पाहायला मिळते, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यानंतर बघितलं आपण लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, विकेटच्या थोडासा लांब पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात होते. ऑन साईडला सिंगल येते. रोटेट झालेत का दुसऱ्या धावेसाठी? नाही. दोन्ही खेळाडू बघितलं एकाच एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेल्स बघितलं आपण उडवलं जात आहेत आणि ज्या ज्या वेळेस बेल्स उडवलं जात आहेत, नाईट असली शांताराम करत की आपल्याला लाईट पाहायला मिळते आणि लाईट ज्यावेळेस पाहायला मिळते त्यावेळेस बेल्टची एक आठवण होते. या बेल्टची म्हणजे या लाईटची आठवण कोणी काढून दिली तर मी म्हणेन बॉन्टी एकरमॅन. नक्कीच त्यांनी ही बघितलं आपण तर ही किमिया आणली आणि आज ती किमिया आपल्याला पाहायला मिळते. शांताराम करत नक्की गडीबाद क्रम सुद्धा इथे वाढला गेलेला आहे. कैलास पाटील आपल्या माहितीसाठी चौथा गडीबाद होताना दिसतोय. धावांची आवश्यकता असणार आहे मी म्हणेन NSP संघासाठी. आतापर्यंत 22 धावा पाहायला मिळतात स्कोरिंग कार्डमध्ये, मात्र धावा अजूनही वाढणं गरजेचं आहे.
वातावरण थंड असलं तरी चौका षटकाची आताबाजी नक्कीच पाहायला मिळणार आहेत, काही शंका नाही. आणि तो प्रयत्न निश्चितच दोन्ही संघाकडून केला जाईल. आता मात्र फलंदाजी करताना NSP संघ ज्याचा अजून सामना करायचा आहे तो 5 चेंडूंचा, आणि सामना कशा पद्धतीने केला जाईल तो निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथे चुकला जातोय आणि वाईटचा इशारा पंचांकडून येताना एक अवांतर धावेचा इथे भर केली जाते संघासाठी स्कोरिंग कार्डमध्ये, आणि संघाला नेऊन ठरवलं जातं त्या कारणास्तव 23 या धावसंख्येवर. होय, धावा आहेत 23 आणि शेवटचा षटक यावेळेस बघितलं आपण मार्गस्थ आहे. ऑफ साइडला चेंडूला खेळलाय, चेंडू डीप मध्ये निघून जाईल. एंटर द गॅप फॉर 4 रन्स देअर. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. डीजे डोक्यावरून या चेंडूला खेळलं होतं आणि चेंडू बघितला आपण तर बाउन्सच्या रूपाने सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र दिशा बदललाय फलंदाजाने. स्वीपर कव्हरच्या दिशेमध्ये हा चेंडू निघून गेला होता. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकलं जाईल 29 या धावसंख्येवरती. 29 इज अ स्कोर हिअर. तीन चेंडूंचा आधुनिक खेळ शेष आहे, बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली असताना 29 धावा. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र हुकला असला तरी 22चा इशारा येणार आहे का माहिती नाही. मात्र 1 धाव पूर्ण केली जात आहे. 22चा इशारा तो प्रकाश पाटील पंचांच्या भूमिकेत आहे त्यांच्याकडून, आणि एक महत्त्वपूर्ण धाव म्हणायला हरकत नाही जी संघासाठी असणार आहे कायमस्वरूपी, कारण एक धाव ही महत्त्वपूर्ण असते आणि त्याचा फायदा निश्चितच मी NSP संघाला होईल यात काही शंका नाही. धावांची संख्या जाऊन पोहोचली आहे मात्र 30 या धावसंख्येवर. एक धाव फार महत्वाची आहे आणि आपण म्हणतो सिंगल्स आर कॉल द लाईफ लाईन ऑफ क्रिकेट. हुक करण्याचा प्रयत्न केला गेला तर चेंडू बघितला ऑफ स्टंपवरती लँड झाला आणि बघितलं तर एस्टरच्या हातामध्ये निघून जातोय. रनआउटची संधी, गडी बाद होतोय. डीजे लाखा 11 संघाचे कर्णधार आणि मंथन 11 संघाचे कर्णधार, विनंती असेल तुम्हाला प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे टॉस करण्यासाठी. इथे मात्र बॅक टू द बॉलर चेंडू निघून जातो. डाव्या बाजूला चेंडूला कलेक्ट करतोय गोलंदाज. सिंगल येते आणि सिंगल पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली बघता आपण 30 या धावसंख्येवरती. 31 धावा पूर्ण झाल्यात आणि बघितलं आपण टॉस साठी मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा लाखा 11 आचोळे आणि मंथन 11 नवापूर संघ चॅलेंजर. विनंती करतो प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच इथे 2 संघांना इथे आमंत्रित केलं जाणार आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. लाखा 11 आचोले संघ वर्सेस मंथन रिसॉर्ट नवापूर चॅलेंजर. ह्या 2 संघाच्या कर्णधारांनी लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. सामन्याकडे वळणार त्याआधी संधी देऊया डीजेला, त्यानंतर परत एकदा आपण येऊया मैदानाकडे. जो कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे थोडासा रखडला जातो माझ्यासारखाच, तोच कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे. हा आहे कैलास पाटील, त्याचा आवाज तुमच्याकडे पोहोचणार आहे. डीजेकडे जाऊया त्यांना परत एकदा येऊया. धन्यवाद डीजे. लाखा 11 आचोले संघ वर्सेस मंथन रिसॉर्ट नवापूर चॅलेंजर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच येऊन नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. इथे कमेंट्स आलेला आहे, कैलास पाटील मला दाखवत आहेत.
मंगलदास घरात यांच्यावर कमेंट्स आले. कैलास पाटील सर, तुकाराम मांगेला सर व शांताराम घरात सर सर्व समालोचक छान समालोचन करतात. आपल्या समालोचनामुळे खेळाडूंना आणखी बळ मिळते. धन्यवाद. तुमचा आभार आहे मंगलदास घरात, तुमचं सुद्धा आभार आहे. सध्या खूप वेळेनंतर आम्ही या मंचावर समालोचकांसाठी बसलेलो असताना शब्द रचना आठवण येत नाही आहे, थोडंसं सुचत नाही आहे. पण आमचे भक्कम समालोचक इथे उपस्थित असतातच आणि आहेत, ज्यांच्यामध्ये निश्चितच मी मोठं नाव घेतलं जाईल. 24/7 अवेलेबल असणारे आमचे मित्र, ज्यांचं निश्चितच मी कौतुक करेन, आभार व्यक्त करेन. जहीरभाई यांचा आभार व्यक्त करेन. तुकाराम मंगेला वारंवार त्यांचा उल्लेख करतात आणि तुकाराम मंगेला सुद्धा कायमचे इथे असतात. जी शब्दरचना आहे थोडीशी आमच्याकडून अडखडली जाते. काय बोलू, चालेल ना, बोललो ना. मंथन 11 संघाची कर्णधार विनंती करतोय, प्लीज इथे संपर्क साधायचा तुम्हाला विनंती करतोय. टॉससाठी 18 चेंडूमध्ये 32 धावेची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. कैलास पाटील 2 कर्णधारांना विनंती केली गेली. येथीलच नाणेफेकीचा कॉल जैक्सन पाटील उर्फ कमलाकर पाटील आमचे NCC नारिंगेचे मास्टर खेळाडू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. कॅमेऱ्यात सुद्धा दोघांना झूम केला जाईल आणि हा नाणेफेकीचा कॉल होतोय. तुमच्या माहितीसाठी, प्रेक्षकांच्या माहितीसाठी, लाखा इलेव्हन आचोले संघ वर्सेस मंथन रिसॉर्ट संघ नवापूर चॅलेंजर या संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल होणार आहे. धन्यवाद शांताराम घरात. नारंगीचं ऐतिहासिक मैदान आणि खरोखर या मैदानाच्या मातीमध्ये अनेक क्रिकेटर मी म्हणेन रडलेले देखील आहेत आणि अनेक क्रिकेटर घडलेले देखील आहेत. शांताराम घरात आपण बघितलं तर नक्की 25 वर्षाचं जे कारकीर्द आहे ह्या मैदानाचं, जे कौतुक करायला कमी पडेल, म्हणता कमी पडेल असं हे मैदान आपल्याला ऐतिहासिक मैदान, ज्या जीवदान यायच्या आशीर्वादाने ह्या मैदानाचं सर्व चांगलं होताना दिसतंय. आणि हेच अपेक्षा बाळगून वारंवार हा नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळ ह्या मैदानावर अशा स्पर्धा भरवतो, ज्या स्पर्धेच्या दरम्यान चांगल्या खेळाडूंना, आसपासच्या खेळाडूंना इथे भाग घेता येईल, स्पर्धेत खेळता येईल. आणि तोच प्रयत्न आमचा नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने केला जातो वारंवार प्रत्येक वर्षी. आणि हे सर्व ध्येय आमचे नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री महेश मांगेला यांच्याकडून आम्हाला वारंवार ह्या आदेशाने उपदेश दिले जातात की अशा पद्धतीने स्पर्धा होणं गरजेचं आहे आणि त्या होत राहतील यात काही शंका नाही आहे. नक्कीच. इथे मात्र बघितलं आपण चेंडू ऑन साईडला खेळला जातोय, सिंगल येते. खरोखर महेश मांगेला यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय आणि पूर्ण गावाचा देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि खरोखर आज जी रचना आपण बघतोय आणि आजही मी क्रिकेटला जिवंत ठेवलेलं आहे, आजही तुम्ही बघितलं मैदानाला जिवंत ठेवलेलं आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे शांताराम घरात, कारण ही काय खायची गोष्ट नाही आहे. आज 25 वर्ष देखील तुम्ही पार केलेलं आहे मी शांताराम घरात. नक्की 25 वर्ष सुद्धा गेल्या वर्षी आपण बघितलं होतं, भरपूर प्रेक्षक वर्ग बघितला होता या मैदानावर. मी म्हणेन बिना प्रोटेक्शन मी म्हणेन ही ती स्पर्धा झाली होती, ज्या स्पर्धेचा प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक प्रेक्षकांनी अनुभव आणि आनंद घेतला होता. त्याबद्दल त्या प्रेक्षकांचा आम्ही सर्वात जास्त आधी आभार व्यक्त केले, कारण असा प्रेक्षक वर्ग जो आम्हाला काही त्रास न देताना आमच्या मैदानात आला आणि स्पर्धेचा आनंद घेऊन गेला, त्याबद्दल त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही त्यावेळी सुद्धा आभार व्यक्त केलं आणि आता सुद्धा आभार व्यक्त करतो. सामन्याकडे जाऊया. धावा जाऊन पोचल्या तर 3 वर 32 धावांचं लक्ष असताना पहिला षटक चालू आहे ते विनायक यांच्याकडून, जे 2 फलंदाज पाहायला मिळतात. श्रीगणेश संघासाठी फलंदाजी करताना अमोल आणि जिग्नेश. अजूनही बघितलं आपण 29 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. अप्रतिम सामना. एका बाजूने FCC संघ, दुसऱ्या बाजूने श्री गणेश बॉलिंगचा संघ आता मात्र चेसिंग करतोय. 32 धावांचा त्यांना पाठलाग करायचा आहे आणि अजूनही बघितलं आपण 29 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाव आल्या होत्या, आता मात्र तिसरा चेंडू घेऊन जातोय. डावखुरा गोलंदाज निश्चितच फाईन लेगकडे मारण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटच्या कडेला चेंडू लागून जातो. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि त्या 2 धावा सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जातात. महत्त्वाचं आहे की धावा कशाही येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न मैदानात केला जातोय आणि 2 धावांनी संघ जाऊन पोचला जातो 5 या धावसंख्येवर. धावा आहेत 5 या ठिकाणी. षटक मार्ग असं बघितलं आपण पहिलं, अजून याच्यानंतर बघितलं 2 षटकांचा खेळ बाकी आहे. शांताराम घरात आपण बघितलं धुक्याचं वातावरण आहे, परंतु या वातावरणात आपण बघितलं ना तर आपल्याला शारजा कपची आठवण येईल, इंटरनॅशनल क्रिकेटची आठवण येईल, यात काही शंका नाही आहे. सचिनची खेळी होती त्याची देखील आठवण येईल, यात काही शंका नाही आहे. काय म्हणायचं आहे? नक्की. मैदानाचा जो आपण परिसर बघितला, थोडंसं वातावरण थोडंसं धुरकट आहे, ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये धुरकट वातावरण आहे. मात्र मी कैलास तुला आठवण करून दिली, आतमध्ये आहे ना क्लॅरिटी आहे,
कारण जेव्हा जेव्हा आम्ही सुद्धा स्पर्धा खेळतोय, म्हणजे आता खेळणं थोडं बंद झालं, पण जेव्हा खेळायचं तेव्हा लक्ष द्यायचं की आतमध्ये क्लॅरिटी असते, मात्र बाहेरून बघताना थोडासा फरक जाणवतो. हा चेंडू बघा ड्राईव्ह केला जातो, कव्हरच्या क्षेत्राकडे जातो 4 धावांसाठी, महत्त्वपूर्ण 4 धावा येतात त्या संघासाठी, आणि ह्या 4 धावा संघाला नेऊन ठेवतात त्या 9 या धावसंख्येवर. होय, पहिला चौकार पाहायला मिळतोय आणि इन टू दी गॅप बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळलाय आणि कशा पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. बॅकफुटला गेले, इन टू दी गॅप फॉर 4 रन्स देअर. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो या ठिकाणी. तर षटक पहिलं चालू आहे, धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले असताना 32 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. स्वीपर फटका पाहायला मिळतो, या फटक्याचं रूपांतर 1 आणि 1-2 धावावर होतंय का बघायचा आहे प्रयत्न केला जातोय आणि सुरक्षित 2 धावा पूर्ण. चांगला फटका आणि फटक्याचं रूपांतर 2 धावात करून घेतलं गेलं. निश्चितच 1-1 करून 2 धावा येताना दिसतात. रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळते, महत्त्वपूर्ण धावा असणार आहेत आणि धावा कशाही येणं गरजेचं आहे आणि त्या सुद्धा इथं मैदानात येताना दिसतात. धावा 2 ने जाऊन पोहोचलं जात आहे. स्कोरिंग कार्ड 11 या धावसंख्येवर कैलास पाटील. होय, 11 धावा झाल्यात, अजून 21 धावेची गरज आहे. म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये 21 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. सिद्धेश 10 वरती खेळतोय, अमर हे बघितलं आपण तर 1 वरती खेळतोय. अजून 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम स्ट्रोक बघायचा, झेल होतोय का? ओ काय प्रयत्न आहे, अप्रतिम. जरी मी म्हणेन समोर फ्लड लाईट्स असले, जरी बघितलं धुक्याचं वातावरण असलं तरी प्रयत्न अप्रतिम. शांताराम काय म्हणायचंय? नक्की सुरेख प्रयत्न पाहायला मिळतो. ड्राईव्ह केला, चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न केला, काहीसा फरकाने कमी पडला म्हणायला हरकत नाही, मात्र यशस्वी न झाला असला तरी धावा वाचवल्या आणि आपला प्रयत्न हा परफेक्ट कसा आहे हे सुद्धा दाखवलं. वाह, बघा रिप्लायमध्ये बघा हा चेंडू कशी झेप घेतली गेली. थोडासा अयशस्वी ठरला गेला हा खेळाडू, मात्र चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळतो. षटक पूर्ण होताना दिसतंय. पहिलं संघाला नेऊन ठेवलं जातं इथे. पहिल्या षटकानंतर 13 या धावसंख्या, जे लक्ष ठेवलं गेलेले 32 धावा आणि हे 32 धावांचं लक्ष पार पाडताना जे प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिलं षटक पूर्ण होताना 13 धावा होत आहेत ते श्री गणेश बॉलिंग संघाच्या NSP संघाच्या विरुद्ध. डीजेकडे जेव्हा त्यानंतर परत एकदा आपण कैलास पाटील यांच्याकडून कॉमेंट्रीच्या बॉक्समध्ये आपण परत पोहोचूया. झेल झेल मुबसीरने ड्राईव्ह केला, ह्या चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय. सुरेख पद्धतीने झेल टिपला गेलेला आहे. कौतुक केलं जाईल ह्या खेळाडूचं ह्या झेलच्या मार्फत.
ज्याचं कौतुक केलं जाणार होतं. गोलंदाजी मार्कवर 1:10 सामना सुरू होता तेव्हा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तोच शतरक्षक आपल्याला स्क्रीनवर दिसला आणि सुरेख झेल टिपला आणि एक मोठा खेळाडू त्यांनी बाद केला सिद्धेश सारखा, जो फलंदाजीमध्ये एक घातक ठरला होता, घातक दिसत होता, ज्याने वैयक्तिकरित्या संघाला नेऊन ठेवलं होतं. आतापर्यंत 14 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळत होता तो, 12 या धावसंख्येवर तो गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झाला हा क्षेत्ररक्षक. सिद्धेश बघितला मोठा खेळाडू बाद झालाय, कारण बघितलं आपण 6 चेंडून त्याने सामना केला आणि 12 धावा त्याने उभारल्या होत्या. आणि फार महत्त्वपूर्ण झेल, ग्रासिंग विकेटचा हाच एक फायदा मी म्हणेन की तुम्ही डाईव्ह मारू शकता आणि त्याचा फायदा बघितला आपण तर झालाय. ऑन साइडला चेंडूला डीप मध्ये खेळलाय, काय षटकार असेल का, काय चौकार असेल का. दिस इज अ बिग, दिस इज अ मॅग्निफिसंट, दिस इज अ 6 हिअर. षटकार येतोय, 6 धावा. यश शांताराम करत सुरेख फटका, ज्या फटक्याची गरज आहे ना संघाला तोच फटका पाहायला मिळतोय. जेणेकरून गडीबाद चांगला झाला असला तरी आम्ही इथे आहोत असं दाखवून देतो अशोक हा खेळाडू, ज्याने पहिल्याच चेंडूवर भिरकावून दिला षटकार, ज्याचं टायमिंग ताकद आणि मिडल ऑफ द बॅट होताना दिसतोय. चेंडू 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय आणि 6 धावांना संघाला नेऊन ठेवलं जातंय 20 या धावसंख्येवर. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे 9 चेंडू मागे. होय, 9 चेंडूने बघितलं आपण अजूनही 12 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. तर श्री गणेश बोलिंगचा संघ प्रयत्न करतोय पुढे येण्यासाठी. खेळायचं होतं ऑन साइडला, बघितला सबमरीन, थोडीशी चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, ज्या क्षणी चेंडू फील्ड केला होता त्या क्षणी बघितला आपण डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बघितला आपण धाव कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 21 या धावसंख्या 21. 8 चेंडूने बघितलं आपण अजूनही 11 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. 8 delivers to go and 11 runs to make on this ground here. ओ बॅक टू द बॉलर, काय स्ट्रोक होता, तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम स्ट्रोक, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. ब्युटिफुल ब्युटिफुल. शांताराम करत काय म्हणायचंय. सुरेख क्षेत्ररक्षण आणि त्यामध्ये परत एकदा रिॲक्शन देताना चेंडू सरळ फेकून दिला. स्ट्रायकर एंडकडे गडी बाद क्रम, मोठा खेळाडू पाहायला मिळतोय जो बाद होताना दिसतोय. जो अशोक ज्याने पहिल्या चेंडू षटकार मारला होता आणि त्याला गडी बाद क्रम मध्ये यशस्वी झाला हा आशु हा गोलंदाज, ज्याने नॉन स्ट्रायकर एंडमध्ये फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडू परत एकदा स्ट्रायकर एंडकडे सरळ फेकला एस्टनच्या बाजूला आणि विकेट किपर एंड करून विकेट किपरने त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि गडी बाद क्रम मध्ये यशस्वी झाला आहे. नाईस फिल्डिंग. ज्या क्षणी चेंडूला बघितला आपण अडवलं, लगेच थ्रो देखील केलं आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होत असताना मोठा गडी बाद झालाय. मी म्हणेन 2 मोठी गडी बाद झालेत. पहिल्यांदा बघितला आपण तर सिद्धेश बाद झाला, आता मात्र बघितला अशोक ज्यांनी षटकार मारला होता तो खेळाडू बाद झालाय. शांताराम करत एक कमेंट आले, छान कमेंट आहे. कदाचित मला वाटतं ऑल इंडियाची मागची स्पर्धा त्यांनी बघितली असेल. जयेश तुरे यांनी म्हटलेलं आहे ऑल इंडियाचं ओपनचं आयोजन तुम्ही यंदाच्या वर्षी देखील करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय म्हणायचंय. न भूतो न भविष्य झालेलं ते आयोजन होतं. रिपीट होणं शक्य नाही, करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र रिपीट होणं शक्य नाही, कारण न भूतो न भविष्य असं ते आयोजन केलं गेलं होतं नारेंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने. कारण 25वा वर्ष होतं स्पर्धेचं आणि ते 25वे वर्ष कशा पद्धतीने करायचं त्यासाठी 1 वर्षभर आम्ही प्लॅनिंगमध्ये होतो, योजनामध्ये होतो, आखणीमध्ये होतो. आमचे अध्यक्ष नारेंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश मांगेला यांच्या प्रत्येक शब्दाच्या बोलण्यावर आम्ही त्या वर्किंगवर वर्षभर काम केलं आणि प्लॅनिंग केलं आणि शेवटचा महिना जे काम केलं गेलं, जवळपास आम्ही 25 ते 30 जण नारेंगी ग्रामस्थ कमिटीचे सर्व सदस्य ह्यांनी त्या कामामुळेच ते असं हे घडलं गेलं जे भूतन भविष्य ह्या मैदानात होईल असं मला वाटतं. कैलास पाटील नक्की 6 चेंडू आणि 9 धावेची गरज श्री गणेश बोळींज या संघाला जिंकण्यासाठी. अमोल 1 वरती करतोय आणि मनीषला बघितलं 2 वरती खेळतोय या मैदानावरती. खरोखर शांताराम करत मागच्या वर्षी फार मोठी मेहनत, प्रत्येकाची मेहनत फार मोठी होती मी म्हणेन आणि अप्रतिम. 25 वर्षाची काय आठवण आहे ती प्रत्येक आठवण देखील तुकाराम मांगेल यांनी सांगितली होती. शांताराम करत 6 चेंडू 9 धावेची गरज. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे आणि तो गोलंदाज पाहायला मिळणार आहे
जो दुपारच्या वेळी मुबस्सिर आणि 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना 4 धावा करून दिला नव्हता. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे स्क्रीनवर. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार, स्ट्रायकर एंडकडे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळणार आहे. आणि प्रयत्न असणार आहे त्याचा आता 6 चेंडू आणि 9 चेंडू, 6 चेंडू आणि 9 धावा कशा रोखाव्या तो प्रयत्न त्याच्याकडून होईल. आणि निश्चितच तो प्रयत्न त्याच्याकडून केला जाईल. सामन्याकडे जात आहोत त्यानंतर नक्कीच चर्चा होईल. जो आपण विषय काढला 25 वर्षाचा गेल्या वर्षाचा, तो विषय निश्चित चर्चेत येईल, त्यात काही शंका नाही आहे. ऑन साइडला चेंडू डीप मध्ये निघून जातोय, गडी बाद शक्यता, गडी बाद होतोय. चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा आपण रंगलेल्या मॅच कडे येऊया. डीजे तर कैलासवाडी कमेंट्स आले आणि तुकाराम मांगेलाचं नाव येणार नाही असं कधी होणार नाही. तुकाराम मांगेला बलाढ्य कॉमेंट्री म्हणजे समालोचक आहे, ज्याच्याकडे शब्दरचनेचा एवढा मोठा भंडार आहे ना, स्मरणशक्ती एवढी मोठी आहे. जो 2000 सालपर्यंत साली झालेला जो कृत्य आहे ह्या मैदानात ते सुद्धा न बघता सांगू शकतो असा एकच कॉमेंट्री मॅन आहे, असा एकच समालोचक आहे जो निश्चितच नारिंगी गावाला लाभला आहे. आणि हा निश्चितच हा वसई तालुक्यात महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व गाजवताना दिसणार, यात काही शंका नाही. तुकाराम मांगेला आपलं नक्कीच. शांताराम, अजूनही बघितलं आपण चेंडू शिल्लक आहेत, बघितलं आपण 5 आणि धावा हव्यात, बघितलं आपण 9 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. श्री गणेश बोली संघ 32 धावांचा पाठलाग करायचा, आतापर्यंत 23 झाले त्यांच्या. ओ सबमरीन चेंडू, बाल बाल बच्चे जागते रहो का आधीच देते विकेट. मात्र रनआउट होतोय फलंदाज. सगळं काही घडलं जातं या मॅच वरती. चला गाणं घेऊया. होताना दिसतंय. दुपारच्या सत्रामध्ये सेम गोलंदाजी केली गेली होती मुबस्सिर याने. 6 चेंडू 4 धावा हव्या होत्या आणि 4 धावा काढून दिल्या नव्हत्या, त्याला 4 गडी बाद केले होते. आणि आता सुद्धा तसंच घडलं जातंय. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडू गडी बाद, दुसऱ्या चेंडू गडी बाद, अजूनही 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता 9 पाहायला मिळते मैदानामध्ये. 4 चेंडूंनी 9 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. एका बाजूने मनीष 2 वरती खेळतोय आणि राजेश हा नौका फलंदाज विकेटवरती येतोय या ठिकाणी. शांताराम, याच मुबस्सिरने बघितलं एक चांगला झेल सुद्धा टिपला होता. तो झेल कोणाचा होता? तो झेल होता सिद्धेशचा, ज्याने की बघितलं आपण 12 धावा उभारल्यात, एक चौकार देखील ठोकला होता या मैदानावरती. नक्की. आणि दुपारचं सत्र परत एकदा आठवलं. 6 चेंडू आणि 6 गडी बाद ह्या गोलंदाजांनी घेतले होते. हा सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार झाला असता. सरळ इथे होतोय का अजून एक? हे नशिबात काय आहे बघा. 3 चेंडू 3 आलेले आहेत. दुपारचं क्षेत्र 6 चेंडू 6 गडी बाद झाले होते, ज्यामध्ये 2 रनआउट झाले होते. आतापर्यंत बघायला मिळतोय एक गडी. पहिल्या षटकामध्ये चांगला धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार देखील पाहायला भेटला. मात्र बघितलं तर या षटकामध्ये आतापर्यंत बघितलं आपण 3 चेंडू चांगले हाताळलेत मुदस्सर याने. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही संधी आहे मी म्हणेन श्री गणेश बॉलिंग या संघाला, आणि अजूनही संधी आहे म्हणेन FCC 11 NSP या संघाला. काय क्रिकेट आहे, रंगारंगावाला क्रिकेट पाहायला मिळतोय, रंग बहादूरवाला क्रिकेट पाहायला मिळतोय आणि सामना रंगलाय असं मला काय हरकत नाही. शांताराम करत समीकरण पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 8 धावा. 6-9चं समीकरण 3-8 वर येताना दिसते. जे दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजी केले होते 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद दुपारी सुद्धा झाले होते. 6 चेंडू मध्ये 6 गडी बाद केले होते ह्याच गोलंदाजाने मुझफ्फर याने, ज्यामध्ये 2 रनआउट झाले होते. आणि आता सुद्धा पाहायला मिळतात पहिले 3 चेंडू हाताला, ज्यामध्ये 3 गडी बाद झाले, ज्यामध्ये 2 रनआउट आणि 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतं. पुढील चेंडू बघायचा आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आणि हा झेल सुटला तर परत एकदा होतोय का? आणि चौथ्या चेंडूवर 4था गडी बाद. हे बघा,
सकाळच्या सत्रामध्ये असं मला म्हणायला हरकत नाही, कारण आतापर्यंत हाताळलेले 10 चेंडू मग 10 गडी बाद करणारा पहिला खेळाडू आहे. टाळ्या वाजवायला पाहिजे प्रेक्षकांनी. ज्या ज्या पद्धतीने ज्याला हे यश लाभलंय त्या यशाचा मानकरी हाच खेळाडू आहे जो गोलंदाजी मार्क मुझफ्फर सारखा खेळाडू पाहायला मिळतोय, ज्याने पहिले 10 चेंडू हाताळले या स्पर्धेमध्ये आणि 10 गडी बाद सुद्धा केले गेलेले आहेत. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता कैलास पाटील. 2 चेंडू आणि बघितला 8 धावांची गरज. अजूनही ती संधी आहे. एक षटकार लगावला होता बघितला आपण फलंदाज अशोक यांनी, परंतु तो देखील रनआउट झाला. आणि नक्कीच बघितलं आपण एक वेगळं चित्र शेवटच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू परत एकदा सुरेख चेंडू, एक धाव होतोय, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का इथे गडी आणि 5वा 11 चेंडू 11 गडी बाद. गोलंदाज मुझफ्फर संघ पाहायला मिळतोय आपल्याला NSP संघ. पद्धतीने आलेला गडीबाद क्रम असो, मात्र तो गडीबाद आलाय आणि त्याच्या नावावर तो डब्ल्यू पाहायला मिळतोय. हेच महत्वाचं ह्या गोलंदाजीकडून आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील एक रेकॉर्ड आहे, एक मोठा रेकॉर्ड आपण बघितलं तर मुदस्सिरच्या नावावरती, कारण प्रत्येक चेंडूवरती तो रनआउटच्या रूपाने खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 7 धावेची गरज. 1-7 7 धावा आणि एक चेंडू शिल्लक आहे. प्रेक्षक सुद्धा बघत असतील, शेवटचा चेंडू जो विकेट यायला हवा आहे, बघायचा आहे. मुझफ्फर हा चेंडू बघा लेग साइडून निघून गेला. चेंडू सीमापार जातोय का ते सुद्धा दिसला जाईल. बॅटला लागलाय का चेंडू? हा हे कडणं गरजेचं होतं. निश्चितच मी सांगेल थोडासा धुका आलेला आहे, कारणास्तव लाईट्स ऑफ केल्या गेलेल्या आहेत, ज्याचं कारण 5 मिनिटाचं कदाचित जे धुका आहे ते निघून जाईल अशी